महाशृंगः कृतान्तकृत् महावराहः गोविंदः शुषेणः। 536 महाशृंगः महती शृंगे अस्य इति, ज्याची मोठी बलवान शक्तिशाली शिंग आहेत असा। मत्स्यरूपी महती शृंगे म्हणजे मत्स्यावतारामध्ये शक्तिशाली शिंगांना प्रलयांबोधौ म्हणजे प्रलयाच्या पाण्यामध्ये नावम बध्वा त्या शिंगांना नाव बांधून चिक्रीड इति जो मौज करत होता खेळत होता तो महाशृंग हा। मोठ्या शिंगांचा शिखरांचा असा तो महाशृंग हा। ओम महाशृंगाय नमः। 537 कृतान्तकृत कृतस्य म्हणजे जे उत्पन्न केलं आहे म्हणजे ब्रह्मांड, अंतम संहारम हे त्याचा अंत नाश करणारा करोति इति तो कृतान्तकृत। किंवा कृतांतम मृत्यू म्हणजे कृतांतम म्हणजे मृत्यू, कृंतती म्हणजे नाश करतो म्हणजे मृत्यूचा नाश करतो असा तो कृतान्तकृत। ह्याला यमाचा निर्माता म्हटलं असतं किंवा केलेले कर्म हा समाप्त करतो। सत्व रज तम हे निर्माण करणारा आणि त्याचा नाश करणाराही तोच असा जो पूर्ण मुक्तीचा दाता कृतकृतांत तो कृतान्तकृत। ओम कृतान्तकृते नमः। 538 महावराहः महान च असौ वराहः च इति। वराह अवतारामध्ये हा महान म्हणजे पराक्रमी शक्तिशाली मोठा वराह हा डुक्कराचा अवतार त्यांनी घेतला होता। जलप्रलय कमी झाल्यावर पाणी कमी झाल्यावर खाली साचलेल्या चिखलातून वर काढून सगळ्यांचं रक्षण करणारा असा परमेश्वरूंचा तिसरा अवतार तो वराह अवतार असा तो महावराह हा। ओम महावराहाय नमः। 539 गोविंदः गोभी वाणीभिः म्हणजे शब्दांमार्फत विंदते म्हणजे त्याला प्राप्त करू शकतो त्याला जाणू शकतो असा। किंवा वेत्ती वेदांत वाक्यही इति म्हणजे जो वेदांत्यातल्या ज्ञानाने त्यातल्या वाक्याने जाणला जाऊ शकतो असा। किंवा गोभी एव यतः वेद्यः समुदाहृतः इति शब्दांमार्फत हा जाणला जाऊ शकतो म्हणून त्याचं नाव गोविंदः। ज्याला वेदांताच्या घोषणांमार्फत माध्यमातून जाणलं म्हणजे विद गेलं आहे असा। गोभी म्हणजे उपनिषदातली विधानं किंवा घोषणा पृथ्वीचा उद्धार करणारा असा तो गोविंदः। ओम गोविंदाय नमः। शुषेणः शोभना म्हणजे भव्य सेना गणात्मिका म्हणजे प्रचंड सेनेमध्ये प्रचंड अनुयायी सेवक यस्य ज्याचे आहेत असे म्हणजे आकर्षक उत्तम सेना असणारा। विष्णू सेनेला गण असं म्हटलं जातं। मुख्यतः महान संतांनी बनलेली त्याची ही सेना असते। संमोहक जादू असलेला असा तो सुषेणः। ओम सुषेणाय नमः।